श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423989781 9423989783 आणि 860558 आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनानं विशेष तपास पथक नियुक्त केलं आहे. या घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्या कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. नियमबाह्यरित्या या योजनेतून अपात्र रुग्णांना रक्कम मंजूर करणाऱ्या रुग्णालयांकडून 5 पटींनी दंड वसूल केला जाईल, असा इशारा आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिला आहे. या प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून शासनाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत SIT मार्फत चौकशी सुरू केली आहे. पुढील 30 दिवसात चौकशी अहवाल प्राप्त होईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात विभागातील अधिकारी अथवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांनाही वाचवलं जाणार नाही, असं शेटे यांनी स्पष्ट केलं. नाशिक जिल्ह्यात हा गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात झालाय. डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा घेतला. आतापर्यंत 1,58,692 रुग्णांच्या उपचारांसाठी 761 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून राज्यातील एकूण निधीपैकी सुमारे 10% निधी एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी खर्च झालाय. काही मृतांच्या नावानेही उपचार दाखवून निधी उचलल्याचं उघडकीस आलंय.